सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. जसं की तुम्ही रात्री पाहिला असेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा पूर्ण महाराष्ट्रभर जी गोष्ट आपण जवळजवळ 15 दिवस अगोदर सांगितलेली होती की या महिन्याच्या एंडपर्यंत जे काही तुमचे लेखी परीक्षेचे गुण वगैरे आहेत ते तुम्हाला कळून जातील आणि मग या बरोबर एंडला तुम्हाला हे लेखी परीक्षेचे गुण तुमच्या हातामध्ये आलेले आहेत. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की सीपी मुंबई जे काय आहे घटक त्याच्यातली पोलीस कॉन्स्टेबल आणि कारागृह म्हणजे प्रिझनचं एकंदरीत तुम्ही दिलेले फिजिकलचे जे काही स्कोअर आहेत ते आलेले आहेत. ह्याच्यामध्ये काही गोष्टींची तफावत आहे, काही त्रुटी आहेत, काही प्रॉब्लेम आहेत, ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे की पाठीमागं जे आपण 15 दिवस अगोदर सांगतोय पूर्ण महाराष्ट्रभर पहिला व्यक्ती होतो मी ज्याने ह्या महिन्याच्या एंडपर्यंत तुम्हाला ही लिस्ट लागली म्हणून सांगितलं होतं आणि लागलेलं आहे. आता ह्याच्या पुढचा जो काही घटक असेल तो कशा पद्धतीने होणार, लेखी परीक्षा कधी होणार किंवा डिपार्टमेंटमध्ये आता असणारे अडथळे काय आहेत, या सगळ्या गोष्टींची जे काही मार्गदर्शन आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. तर सुरुवातीला एक विनंती करतोय, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि फ्री ऑफ कॉस्टसाठी तुम्हाला एक काम करावं लागतं, आपल्या हक्काचं चॅनल मात्र सबस्क्राईब करावं लागतोय आणि त्याच पद्धतीनं सगळ्या ज्या लिस्ट होत्या त्या लिस्ट आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिलेल्या आहेत. ते जाऊन तुम्ही पहिला एक काम करायचं आहे की ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन टच करून लिंक जॉईन करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मधला 35 ते 40% कॉम्पिटिशन असलेला पुणे आणि मुंबई शहर हे जे काही घटक आहेत यातलं मुंबईचे जे काही फिजिकल झालं त्यानंतर खूप मुलांचे प्रश्न होते की सर फिजिकलचे जे काही मार्क आहेत ते कधी अनाउन्समेंट होतील किंवा कधी ऑफिशियल पीडीएफ येतील. आणि त्यावेळी मी सांगितलेलं होतं की या महिन्याच्या एंडला तुम्हाला ही पीडीएफ मधून तुमचे मार्क कळून जातील आणि मग काल संध्याकाळी लेट हा जो काही आहे मार्क ते तुमच्यापर्यंत पीडीएफ आलेला आहे आणि मग याच्यामध्ये तफावत काय आहे काय वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढं कंटिन्यू करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पहिला जे पीडीएफ आले सीपी मुंबईची कॉन्स्टेबलची ती सांगतोय सेम ॲज कारागृहची सुद्धा आहे. सो एकच मार्गदर्शन करतो म्हणजे व्हिडिओ मोठा होणार नाही आहे, लक्षात ठेवा. सो एकच व्हिडिओ सांगतोय आता कॉन्स्टेबलसाठी. मजा बघा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 दिनांक 30/3/2026. तर विषय बघा, मुंबई पोलीस शिपाई 2024-25 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीबाबतचा निकाल. हा विषय पास अप जे काही आहे फेल म्हणजे पात्र अपात्र अशा पद्धतीने आलेला आहे. हा फायनल तुमचा ह्याच्यामध्ये जो काही कट ऑफ आहे तो अजून आलेला नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं घाबरून कोणी जाऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे जे कोणी मुलं मुली असतील किंवा जे कोणी पालक असतील अजिबात घाबरून जायची गरज नाहीये. तुम्हाला आताच सांगतोय की हे पात्र अपात्र यादी आलेली आहे. यानंतर शॉर्टलिस्ट होतील आणि मग प्रत्येक कास्ट वाईज प्रत्येक समांतर आरक्षणावाईज हे जे काय आहे ते विभागले जातील आणि मग फायनल कट ऑफ येईल, लक्षात ठेवायचं. त्यामुळं या लिस्टमध्ये नाव नाही सर, आता माझं काही खरं नाही सर, मी एवढे मार्क घेतलेले होते सर तरी पण माझे नाव आले नाहीत सर, असं करून जाऊ नका. रात्रभरात हजारो मेसेज पडलेले आहेत की सर असं झालं सर तसं झालंय. अजिबात घाबरून जाऊ नका. हा व्हिडिओ फक्त शेवटून बघायचा आहे. बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 दरम्यान पोलीस शिपाई या पदाच्या मैदानी चाचणी करता प्राप्त गुणांचा पास अथवा नापास बाबतचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करण्यात आलेला आहे. बघा, निकाल, फक्त निकाल की तू पास आहेस की फेल आहेस, म्हणजे 25% मार्क घेतल्यानंतरचा विषय लक्षात ठेवायचा एकंदरीत. सो सदर निकालाबाबत उमेदवारास हरकती वा तक्रारी असतील तर त्यांनी त्याच्या हरकती वा तक्रारी जे काही त्यांनी result.iroms.com किंवा क्युरी मॅनेजमेंट जी काही लिंक आहे त्याच्यावरती दिनांक 1/4/2026 रोजी सकाळी जे काही सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ऑफिशियल काही लिंक दिले आहेत त्या लिंकवरतीच तुम्ही तुमची क्वेरी सादर करू शकताय. आता इथं विषय असा आहे की तुम्ही मेल करू शकत नाही, त्यांनी सरळ सरळ पुढे सांगितलं. विहित मुदतीनंतर तसेच नमूद लिंक व्यतिरिक्त इतर कोणत्याही लिंक ईमेल आयडीवर प्राप्त झालेल्या हरकतींचा दखल घेतली जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आलेल्या जे काही मार्क आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला तफावत वाटत असेल तर तुम्हाला दिलेली लिंक आहे त्याच्यावरती टच करून तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स भरून तुम्हाला फॉरवर्ड करायचे डिपार्टमेंटला. बस, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जे ओल्ड भरती कक्षाची जे काही ईमेल आयडी फोन नंबर दिलेला त्याच्यावरती तुम्ही कॉल करून सांगितला ह्याची दखल घेतली जाणार नाही म्हणून सरळ सरळ सांगितलेले याची नोंद घ्यायची आहे. आणि मग आपले नेहमीप्रमाणे नितीन पवार सर जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय 2 तथा सचिव मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 पोलीस आयुक्त मुंबई यांचे कार्यालय यांच्या अंडरमध्ये हे जे काही पीडीएफ आहे ती आउट झालं, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मग त्यांनी दिलंय सिरियल नंबर असेल, रोल नंबर दिलाय, नेम दिलंय, जेंडर दिलाय, शॉर्टपुटसाठी मार्क दिलेत, 100 मीटरसाठी मार्क दिलेत, 800 किंवा 1600 मीटर, 800 असेल तर महिला, 1600 असेल तर पुरुष, अशा पद्धतीने मार्क दिलेले आहेत. नंतर टोटल दिलाय आणि मग रिझल्ट दिलाय. रिझल्ट म्हणजे पास किंवा फेल. हा फक्त अजूनही सांगतोय की हा फक्त रिझल्ट आहे, ह्याच्यामध्ये फायनल कट ऑफ अजून घोषित झालेला नाहीये. पहिली गोष्ट, हा जो शिपी मुंबईचा
जे काही पास अथवा फेल याचा जो निकाल आहे तो आउट झालेला सेम याच पद्धतीनं सीपी मुंबईचं कारागृह म्हणजे प्रिझनचं सुद्धा जो काही तक्ता आहे किंवा पीडीएफ आहे ती सुद्धा आउट झालेली आहे, ती सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिलेली आहे, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्वाचा विषय की सर मग अजून मुलांची लिस्ट कधी येणार, एक लक्षात ठेवा, लाखो मुलांनी दिलेले आहे आणि पीडीएफ भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत, लक्षात ठेवायचं. सो सर्व्हरचे इश्यू आहेत आणि ह्या आज संध्याकाळपर्यंत सगळ्या पीडीएफ तुम्हाला दिसून जातील. आज संध्याकाळपर्यंत सगळ्या ऑफिशियल पीडीएफ तुम्हाला दिसून जातील. ज्यांनी मार्क दिलेत किंवा ज्यांनी फिजिकल दिलेत त्यांनी फेल जरी असले तरी सुद्धा त्यांना त्यांचं नावासकट ते मार्क दाखवायला लागतात, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाचा विषय की सर माझं नाव आलं नाही आणि असं झालं आणि तसं झालं, घाबरून जाऊ नको, अभ्यासावरती फोकस कर, शेवटचे दिवस बाकी आहेत, तुला रणांगण गाजवायचं, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं जे मागं सांगितलेलं होतं ते त्याच दिवशी अगदी शेवटच्या दिवशी झालेला, लक्षात ठेवायचं. त्यामुळे अतिशय महत्वाचं चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका. आता विषय अशा पद्धती की पुढच्या जे काही पीडीएफ असतील त्या कधी येतील हा एक विषय आहे. पुढच्या पीडीएफ अजून सांगतो की आज संध्याकाळपर्यंत सुरळीत येऊन जातील, लक्षात ठेवायचं आहे. सेम कारागृह पण पडलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा विषय की सर मग कट ऑफ कधी लागेल. कट ऑफ येत्या 5 तारखेपर्यंतच्या आसपास हा तुमचा कट ऑफ आहे तो लागून जाईल. 1 तारखेला त्यांनी शेवट आक्षेप नोंदवायला सांगितलेला आहे. तिथून पुढे ते रिव्हेरीफाय होतील आणि मग त्यामध्ये काही एडिट असेल तर करतील आणि हे याच्यामध्ये 3-4 दिवस जातील आणि एकंदरीत त्याचा पेपर कधी होणार हा एक विषय आता लक्षात ठेवायचा. 5 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत जो काही फिजिकलचा कट ऑफ आहे तो लागून जाईल. कारण काही गोष्टी आहेत डिपार्टमेंटमध्ये असणारे अडथळे ह्याच्यावरती काही गोष्टीवरती आपण आता तुम्हाला सांगतोय की आता जर बघायला गेलं तर या महिन्यात जर बघायला गेलं तर अजूनही हा आक्षेप घेण्याचा मुदत आहे 1 तारीख आहे, लक्षात ठेवायचं. तिथून पुढे रिव्हेरीफाय होतील आणि 5, 6, 7 तारखेपर्यंत तुमचा जो काही फायनल फिजिकलचा कट ऑफ आहे ते येऊन जाईल. आणि तदनंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला आठवडा गेला, जसं डिपार्टमेंटनं सांगितलेलं होतं की पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात, चौथ्या आठवड्यात आम्ही एक्झाम घेणार आहोत. मग अशा पद्धतीनं त्याच्या आधी 2 महिने मी सांगितलं होतं की 15 तारखेला 15 एप्रिलच्या आसपास पेपर होतील. आता 15 एप्रिल बघायला गेलं तर मी जी इन्फॉर्मेशन घेतली त्याच्यामधून जे एक आलंय डिपार्टमेंटमधून, तर मॅडम पण आहेत आणि सगळेजण आहेत, तर त्यांच्याकडून जी इन्फॉर्मेशन घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 14ला जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्याच्या अगोदर 1 दिवस बंदोबस्त, त्याच्यानंतर 1 दिवस बंदोबस्त, अशा पद्धतीने हा जवळजवळ 3 दिवसाचा बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबीवर हा बंदोबस्त, कडक बंदोबस्त मुंबईमध्ये चैत्यभूमीच्या एरियामध्ये लागलेला असतो. सो अशा पद्धतीनं ही जी एक्झाम आहे ती जास्तीत जास्त करून 21 तारखेच्या आसपास, 20, 21, 22 तारखेच्या आसपास होईल अशी एक 99% पॉसिबिलिटी आहे. त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ येईल की बाबा कशा पद्धतीने होणार, काय होणार किंवा जे काय असेल, पण थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक्झाम बद्दल काय होणार आहे. आता मग एक्झाम पुढे गेले तर काय होणार, एक्झाम मागाल ते काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आता जास्त कोण बोलत नाही. पण आताच्या घडीला सगळ्यात महत्वाची गोष्ट की उरलेले पीडीएफ ते आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिसून जातील. सो अतिशय महत्वाचा विषय होता की सर काय होणार, कसं होणार आणि काय होणार, हे सगळ्या गोष्टी ज्या पाठीमागे सांगितल्या होत्या त्याच परत एकदा याच वेळेवरती झालेल्या, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाचं चॅनल आहे. आणि एक गोष्ट खूप महत्वाची की तुम्हाला SC, ST, OBC, ओपन असाल, SCBC असाल, EWS असाल, विजय असाल, NT असाल किंवा SBC असाल, जे कोणती कास्ट असेल आणि त्याचबरोबर इकडचं समांतर आरक्षण वगैरे जे की अदर रिझर्वेशन म्हणतोय मी, की पोलीस पाल्य असेल, होमगार्ड असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, एक्समॅन असतील, पोलीस पाल्य असेल किंवा जे अनाथ वगैरे असतील, अशा सर्व मुलांसाठी मुंबई स्पेशल जे काही आहे लेखीसाठी मुंबई स्पेशल जवळजवळ ह्याच्यामध्ये 15,323 संख्या असलेली मुंबई स्पेशल पीडीएफ आपण घेऊन आलो आहोत, ज्याच्यामध्ये तब्बल 2,100 प्लस पानांचा समावेश आहे. 2,100 प्लस पानांचा समावेश आहे. 2024-25च्या पोलीस भरतीतली हिस्ट्री सांगतोय. आता जे परवापासून जे पेपर झाले आणि त्याच्या आधीचे पेपर झाले याच भरतीमधले, त्या प्रत्येक पेपरमध्ये 36-38 प्रश्न आणि जास्तीत जास्त 62 प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये आपल्या पीडीएफ मध्ये दिसून आलं, लक्षात ठेवायचं. परवाचा मुंबई लोहमार्गचा पेपर तर विषयच नाही, जवळजवळ 50 प्लस प्रश्न आपल्या पीडीएफ मधले त्या मुंबईच्या लोहमार्गच्या पेपरला होते, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाचं आहे की ज्याला मुंबई पोलीस व्हायचं त्यांनी लवकर हा व्हिडिओ फक्त 1 मिनिटाचा शेवट पण बघायचा. सो याच्यामध्ये आपण सर्वचे सर्व घटक पूर्ण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल. या पीडीएफ मध्ये आपण सर्वचे सर्व विषय पूर्ण केलेले आहेत, जसं की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GKGS असेल, हे झाले बेसिक क्वेश्चन. तांत्रिक प्रश्न असतील, बेसिक सब्जेक्ट म्हणतोय, तांत्रिक प्रश्न असतील, जिल्हा स्पेशल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल. त्याच पद्धतीनं अतिशय महत्वाचं म्हणजे पाठिंबाच्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिल्या आहेत. अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत आणि सोबत 1984 पासून ते 2024-25 पर्यंतच्या वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन ह्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. सो अतिशय महत्वाची एक
पीडीएफ तयार केलेला आहे की मुलांचे मार्क जाता कामा नये आणि समितीचा कल कशा पद्धतीने वळलेला आहे, जेणेकरून 2019 असेल, 21 असेल, 22-23 असेल किंवा 24-25च्या पोलीस भरतीला कशा पद्धतीने प्रश्न येणार याचा पूर्ण विचार करून ही पीडीएफ आपण तयार केलेला आहे. या पीडीएफ सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत भेटतोय. सो एकंदरीत 99 रुपयाचा डायट प्लॅन पीडीएफ आणि 15,323 प्रश्न संच असलेली पीडीएफ जी महाराष्ट्रामध्ये गाजलेली आहे आणि मुलांना निकालात घेऊन आलेले आहे, अशी पीडीएफ 799 रुपयाची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 399 रुपयामध्ये. फक्त आणि फक्त 399 रुपयामध्ये तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ही पीडीएफ भेटून जाणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करायचा आहे. या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा, 15,000 पीडीएफ एवढा एकच मेसेज करा. आपली टीम तुम्हाला मदत करून देईल. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाईल. सो अतिशय महत्त्वाचा विषय, उरलेले काही दिवस शिल्लक आहे. आता पेपर कधी होणार, ऑफिशियल डेट सांगा तुम्हाला की पेपर कधी होणार, किती वेळ भेटणार आणि करायचं काय, सगळ्या गोष्टी. का एका दिवसात 2 पेपर होणार वगैरे, 3 पेपर होणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. त्यासाठी एक काम करावं लागतं, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकर आता सबस्क्राईब करून घ्या. कारण की शेवटच्या दिवसात टिकून राहणं गरजेचं आहे. कारण की 10 मुलांसोबत म्हणजे 9 मुलांसोबत एक मुलगा एक मुलगी कॉम्पिटिशन करणार आहे. त्यातली 9 मुलं बाहेर पडतील, 9 मुली बाहेर पडतील, एकच मुलगा फायनली वर्दीवरती येणार आहे. कारण की रेशोच आहे लेकीचा 1:10. सो अशा पद्धतीनं ज्याला वर्दी हवी आहे त्यांनी पीडीएफ बॅच लवकर घ्या. अजूनही तुमच्याकडे भरपूर दिवस आहेत. या एकदा फक्त पीडीएफ रेफर करा. जे अवघड क्वेश्चन आहेत, जवळजवळ 15-20 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला ह्याच पीडीएफ मध्ये दिसून येते. पेपरला लक्ष ठेवायचं. सो पूर्ण विचार करून ही पीडीएफ आपण तयार केलेली आहे. सो एकंदरीत जे पास झाले त्यांना शुभेच्छा, जे फेल झाले असतील त्यांना सुद्धा शुभेच्छा देतोय पुढच्या ग्राउंडसाठी. कारण डिसेंबरला सुद्धा अजून एक फिजिकल आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12,000 जागांची भरती पडणार आहे. सो हताश न होता आतापासून हार्डवर्क करा. आतापासून संयमानं, जिद्दीनं, चिकेटनं जे काही पुढचं पोलीस भरती आहे 2026ची, जे 2027ला होईल, त्यासाठी टार्गेट फोकस करायचं लक्षात ठेवा. सो एकंदरीत आपल्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही जी अपडेट होती, जी आपण 5-5, 7-8, 8-8, 9-9, 10-10 दिवस तुमच्यापर्यंत दिलेली होती, ती जर आवडली असेल तर लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ लाईक करून जे पोलीस भरती मुंबईला तयार करणाऱ्या मुलामुलींपर्यंत 100% शेअर करा. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.